काल आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. काल आमच्या लग्नाला 4 वर्ष पूर्ण होऊन 5 वर्ष लागलं आणि या 4 वर्षात आमच्या आयुष्यात खूप उतार-चढाव आले आणि आमच्या दोघांची भांडणंसुद्धा झालीच. तेवढं आम्ही प्रेमाने सुद्धा राहिलो. पण सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आमच्या आयुष्यात स्वामी आणि समर्थ आले. यांच्या येण्याने आमचं आयुष्य पूर्ण झालं आणि आमचं कुटुंबही पूर्ण झालं. तर आमची अॅनिव्हर्सरी होती म्हणून आईकडून आम्हाला आज पार्टी होती. त्यांनीच ठरवलं होतं, की आज आम्हाला पार्टी द्यायची म्हणून. म्हणून आम्ही बाहेर जेवण करायला गेलो आणि तिथं गेल्यानंतर बसलाच स्वामी आणि समर्थाची इतकी मस्ती चालू झाली. चम्मच घेऊन टेबल वाजवत होते आणि वेटरला जवळ बोलवत होते आणि या दोघांचा स्माईल बघून ते वेटरही या दोघांकडे येऊन गोष्टी सांगत होते. ह्या दोघांचं इकडे खेळणं चालूच होतं. तेवढ्यात आमचा ऑर्डर आला आणि आम्ही पहिले ऑर्डर केलं होतं मंचुरियन आणि चिली पनीर. हे खायला खूप टेस्टी होते आणि काही केलं समर्थ स्वामी आम्हाला काही खाऊ देत नव्हते. म्हणून तिकडे आई त्याला चारत होती आणि इकडे मी याला चारत होती. पण हे दोघं खायचं पण नाही म्हणत होते आणि तुम्हाला खाऊ पण देणार नाही म्हणत होते. ते संपतच नाही तर आमचं डिनर सुद्धा आलं होतं आणि डिनरमध्ये आम्ही ऑर्डर केलं होतं पनीर शेवभाजी आणि दाल तडका. ते इतकं टेस्टी बनलं होतं, पण स्वामी आणि समर्थामुळे ते पण आम्हाला काही खायला मिळत नव्हतं. म्हणून आधी ह्या दोघींचं जेवण वगैरे होऊ दिलं आणि मग आम्ही जेवण केलं. जेवण केल्यानंतर छान असे आम्ही फोटो वगैरे काढून घेतले आणि यांच्यासोबत थोडा टाईमपास केला तिथेच. नंतर मग आमचा ऑटो वगैरे आला आणि आम्ही घरी जायसाठी निघालो. पण तो दादा सांगत होता, की तुमचे व्हिडिओ आम्ही पाहतो वहिनी आणि खूप छान असतात आणि मला हे ऐकून खूप छान वाटलं. कारण पहिल्यांदा कोणतरी मला कॉम्प्लिमेंट दिली होती आणि नंतर मग घरी आलो.